जय श्री राम। गाणी गाणी च पापाणी जन्मांतराणि कृतानि श्लोको विहितो भरत परिवेष्टारो भरतस्या वसंग्रहे हिरण्यगर्भा त्यावर पाणी सोडून द्या। प्रत्यक्ष धूपम दर्शयामि प्रत्यक्ष दीपम दर्शयामि धूप दीपांतरेण यथा भाग नैवेद्यम पयोविकार नैवेद्यम वनस्पति रसोद्भूतो गंधाढ्य गंध उत्तमा ग्रह सर्वदेवानां धूपोयामि वनस्पति रसोद्भूतो मैं भी वही बोलने वाला विद्वान निष्पादमुच्यत हळदी कुंकू घाल हैरिव भोगै हि प्रजेति भावुञ्जाय हेति परिवादमानः हस्तग्नो विश्वा वयुनानि विद्वान कुमार कुमार गौ संपरिपात विश्वदा मुट्ठी मुट्ठीने टाका माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि मय प्रभो मयानिदानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जय गंधर्वा गणो स्वामीन्द्र स्वाम बृहस्पति स्वामोगदे सोमोन पुन्नच्च शुद्ध जल स्नानं समर्पयामि शुद्ध जल स्नानान्तरेण षष्ठेन गंधोदक स्नानं शुद्ध जल स्नानं नमस्कार, मी चंद्रशेखर कुलकर्णी सचिव एकविरादेवी संस्था। सालावतप्रमाणे याही वर्षी परंपरेनुसार श्री एकविरादेवी संस्थांमध्ये होलिका पूजन आणि दहनाचा कार्यक्रम इथे पार पडतो आहे। इथे एक अशी पुरातन आख्यायिका आहे की माघ शुद्ध पौर्णिमेला इथे आपला झाड होळीचं जे झाड असतं त्याचं रोपण होतं
त्याला हेटा म्हणतात आणि त्या हेट्याला आपल्या ज्या काय मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्यात ह्याकरता लोक श्रीफळ तिथे बांधतात आणि आज होलिका पूजनानंतर दहनाच्या वेळेस ते त्याच्यामध्ये त्याची आहुती दिल्या जाते। तर ही परंपरा अनादिकालापासून चाललेली आहे। तीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथे होलिका दहनाचा आणि पूजनाचा कार्यक्रम झालेला आहे। मी एकविरा देवी संस्थानतर्फे सर्व भक्तांना, सर्व शहरवासियांना, देशवासियांना होळी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। नमस्कार। श्री अंबादेवी संस्थानच्या वतीनं सर्वच भाविक भक्तांचं मनपूर्वक स्वागत। होलिकोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा। श्री अंबादेवी संस्थानच्या या मंगल परिसरामध्ये होळीचं पूजन जेव्हा झालं तेव्हा याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। अमरावतीच्या विदर्भाची कुलस्वामिनी असलेली अंबादेवी हिच्या परिसरामध्ये जी होळी आपल्याला मागे दिसते आहे त्या होळीचा इतिहास आहे। साधारणतः 250 वर्षापूर्वी या होलिकोत्सवाला सुरुवात झाली आणि एक मागच्या पौर्णिमेला एक हेटाचं झाड लावलं जातं। ते झाड मध्य परिसरामध्ये लावल्यानंतर वर्षभर ज्या लोकांनी श्री अंबादेवी चरणी आपल्या इच्छा प्रकट केल्या, जे मनोरथ प्रकट केलं, ते मनोरथ अंबादेवीच्या कृपेनं पूर्ण होतं आणि त्याची उतराई म्हणून प्रत्येक भाविक गाठी, खड, नारळ, ओटी ह्या होलीला अर्पण करतात आणि एक आनंदोत्सव साजरा करतात। प्रत्येकजण वर्षभरामध्ये नवरात्रामध्ये कोणी तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या परिसरामध्ये होत असलेल्या होळीला अमरावतीकर बहुसंख्येने उपस्थित राहतात। आज आमच्या अंबादेवी संस्थानचे उपाध्यक्ष श्री किशोर बेंद्रे यांनी मंगलपूजन केलं। या प्रसंगी अमरावती महानगराचे शहराचे पोलीस आयुक्त ओला, त्याशिवाय गणेश शिंदे पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीसची मान्यवर मंडळी इथे उपस्थित होती। भाविकांनी जो काही आनंद घेतला या होळीचा त्याबद्दल पुनश्च एकदा आणि उद्याच्या धुळवडीच्या श्री अंबादेवी संस्थानच्या वतीनं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज होली के शुभ अवसर पर माता एकविरा की कृपा से यहाँ पर होलिका दहन का कार्यक्रम आयोजित किया गया है। इसमें अभी सबसे पहले एकविरा मंदिर के ट्रस्टी अपनी पूजा पूर्ण करना है सब पत्नी को, और उसके बाद में होलिका दहन का कार्यक्रम पूर्ण विधि विधान से संपूर्ण होने जा रहा है। माता एकविरा की और माता अम्बा की अम्बा नगरी में बहुत ज़्यादा कृपा है और उनकी कृपा से यहाँ सब कुशल मंगल है। अमरावती मंडल को बहुत बहुत धन्यवाद जो उन्होंने यहाँ की बाइट ली। आप कितने साल से जुड़े हैं ये होली के साथ? हम लोग पिछले 55 सालों से, पहले मैं मेरे पेरेंट्स के साथ में और अब पत्नी के साथ में यहाँ पर पूजा करने हमेशा आते हैं। सभी को होली की, अम्बा नगरी वासियों को सभी को होली की रंग बिरंगी शुभकामनाएं।